नमस्कार मित्रहो, मी डॉक्टर निरंजन शहा तुम्हा सर्वांचे आपल्या ई ज्ञान अँड अकॅडमिक सोल्युशन या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रहो, आज पुन्हा एक नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतो आहे, ज्याच्या माध्यमातून आपण अमालगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्म या टॉपिकच्या संदर्भातील मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स कसे असतात हे पाहणार आहोत. हा मित्रहो, आपण पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 21. प्रश्न काय दिलेला आहे? बिझनेस असेट्स अँड लायबिलिटीज आर टू बी ट्रान्सफर्ड टू रिअलायझेशन अकाउंट ॲट देअर डॅश डॅश. ऑप्शन काय दिलेले आहेत बघा. मार्केट व्हॅल्यूनुसार ट्रान्सफर केल्या जातात का, कॉस्ट व्हॅल्यूनुसार ट्रान्सफर केल्या जातात का, रिप्लेसमेंट व्हॅल्यूनुसार ट्रान्सफर केल्या जातात का आर्बिट्ररी व्हॅल्यू प्रमाणे ट्रान्सफर केल्या जातात. असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. याचं करेक्ट उत्तर आहे कॉस्ट व्हॅल्यू प्रमाणे ट्रान्सफर केल्या जातात, ज्याला बुक व्हॅल्यू असं सुद्धा आपण म्हणतो. क्वेश्चन नंबर 22. पुढचा प्रश्न दिलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग असेट्स with reference to the classification of different assets is a fictitious asset. खाली आपल्याला काही असेटची नावं दिलेली आहेत. त्यापैकी त्यांचं जे क्लासिफिकेशन केलं जातं त्या क्लासिफिकेशन नुसार फिक्टिशियस असेट कोणती हे आपल्याला ओळखायचं आहे. पहिला आहे लँड अँड बिल्डिंग. दुसरे असेट दिलेले आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, डेबिट बॅलन्स, डेबिट साईडचा बॅलन्स. तिसऱ्या लूज टूल्स. चौथी असेट दिलेले आहे इन्व्हेस्टमेंट. 4 असेट दिलेले आहेत की ज्या चारही आयटम्स या बॅलन्स शीटच्या असेट साईडला रेकॉर्ड केले जातात. तर यापैकी फिक्टिशियस असेट्स कोणती आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. करेक्ट उत्तर आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि तो पण त्याचा डेबिट बॅलन्स म्हणजेच लॉस थोडक्यात. तर लॉस ही फिक्टिशियस असेट आहे आणि ती बॅलन्स शीटच्या असेट साईडला रेकॉर्ड केली जाते. 23वा प्रश्न. इफ द परचेस कन्सिडरेशन इज लेस दॅन द अमाउंट ऑफ नेट असेट, देन द अमाउंट ऑफ डिफरन्स शुड बी रेकग्नाइज्ड ॲज. म्हणजे प्रश्न विचारलेला आहे, जर परचेस कन्सिडरेशन हे नेट असेटच्या व्हॅल्यूपेक्षा कमी असेल तर जो डिफरन्स परचेस कन्सिडरेशन आणि नेट असेटमध्ये पडेल त्या डिफरन्सला काय म्हटलं जातं? ऑप्शन दिलेले आहेत नेट परचेस कन्सिडरेशन, दुसरा ऑप्शन दिलेला आहे गुडविल, तिसरा ऑप्शन दिलेला आहे लायबिलिटीज आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे कॅपिटल रिझर्व. करेक्ट उत्तर आहे कॅपिटल रिझर्व. 24वा प्रश्न. इफ द परचेस कन्सिडरेशन इज मोर दॅन द अमाउंट ऑफ नेट असेट, देन द अमाउंट ऑफ डिफरन्स शुड बी रेकग्नाइज्ड ॲज. आता प्रश्न उलट आहे. या ठिकाणी असं विचारलंय की जर परचेस कन्सिडरेशन नेट असेटपेक्षा जास्त असेल तर जो डिफरन्स आहे दोघांमध्ये पडेल त्या डिफरन्सला काय संबोधलं जातं? पहिला आहे नेट परचेस कन्सिडरेशन, दुसरा आहे गुडविल, तिसरा आहे लायबिलिटीज आणि चौथा आहे कॅपिटल रिझर्व. करेक्ट उत्तर आहे गुडविल. 25वा प्रश्न. इनटँजिबल असेट्स आर नॉट कन्सिडर्ड ॲज द असेट्स व्हाईल टोटलिंग नेट असेट्स. प्रश्न काय बघा. इनटँजिबल असेट्स आर नॉट कन्सिडर्ड ॲज द असेट व्हाईल टोटलिंग नेट असेट. म्हणजे जेव्हा आपण नेट असेट कॅल्क्युलेट करतो, नेट असेटचे टोटल घेतो, त्यावेळेस इनटँजिबल असेट्स विचारात घेतल्या जात नाहीत असं एक स्टेटमेंट आहे. आणि पुढे असं म्हटलंय दिस स्टेटमेंट इज. हे जे स्टेटमेंट आहे हे ट्रू आहे की फॉल्स आहे? त्याचं करेक्ट उत्तर आहे फॉल्स. ज्या वेळेस आपण नेट असेटचे टोटल करतो त्यावेळेस फिक्स्ड असेट्स बरोबरच आपण काय करतो, करंट असेट्स, टँजिबल असेट्स, इनटँजिबल असेट्स या सर्व असेट्सची टोटल करत असतो. पहा क्वेश्चन नंबर 26. Which of the following entry has been shown for distribution of reserve and profit balances among the partners of the firm? खाली दिलेल्या ज्या काही एंट्रीज आहेत या एंट्रीज पैकी एक एंट्री आपल्याला चूज करायची आहे. ही एंट्री कशाच्या संदर्भात आहे तर जुन्या पार्टनरशिप फर्मने त्यांचा रिझर्व किंवा त्यांचा प्रॉफिट हा ज्यावेळेस पार्टनर्स मध्ये वाटला जातो त्यावेळेस एंट्री काय होते असा प्रश्न विचारलेला आहे. ऑप्शन पहिला
दीज आर क्रेडिटेड टू रिअलायझेशन अकाउंट इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. रिअलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. दुसरा ऑप्शन आहे दीज आर डेबिटेड टू रिअलायझेशन अकाउंट इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये डिस्ट्रीब्युशन केलं जातं. तिसरा ऑप्शन आहे दीज आर क्रेडिटेड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. पार्टनर्स कॅपिटलला क्रेडिट केलं, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्याचं पोस्टिंग केलं जातं आणि डिस्ट्रीब्युशन केलं जातं प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्ये. आणि चौथा ऑप्शन आहे दीज आर डेबिटेड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं किंवा ती एंट्री पास केली जाते आणि ते अमंग द पार्टनर्स हे प्रॉफिट शेअरिंग रेशोमध्येच वाटलं जातं. त्याचं करेक्ट उत्तर आहे दीज आर क्रेडिटेड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इन प्रॉफिट शेअरिंग रेशो. म्हणजे वाक्याचा अर्थ काय होतो हे नीट लक्षात घ्या. जेव्हा रिझर्व किंवा प्रॉफिट यांचे बॅलन्सेस पार्टनर्स मध्ये वाटले जातात त्यावेळेस ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्ट केले जातात आणि ते पण प्रॉफिट शेअरिंग रेशो प्रमाणे डिस्ट्रीब्यूट केले जातात. पुढचा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर 27. Which journal entry is passed when the partnership firm receives the consideration of purchase consideration in the form of cash? ज्यावेळेस पार्टनरशिप फर्मला त्यांचं परचेस कन्सिडरेशन कॅश स्वरूपामध्ये मिळतं त्यावेळेस कोणत्या प्रकारची जर्नल एंट्री पास केली जाते? ऑप्शन काय दिलेले आहेत? फर्स्ट ऑप्शन आहे डेबिटेड टू कॅश अकाउंट बाय क्रेडिटिंग न्यू फर्म अकाउंट. म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू न्यू फर्म अकाउंट अशी एंट्री होते का? दुसरा ऑप्शन दिलेला आहे डेबिटेड टू न्यू फर्म अकाउंट अँड क्रेडिटेड टू कॅश अकाउंट. म्हणजे न्यू फर्म अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट अशी एंट्री होते का? तिसरा ऑप्शन आहे डेबिटेड टू रिअलायझेशन अकाउंट बाय क्रेडिटिंग न्यू फर्म अकाउंट. रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला आणि न्यू फर्मच्या क्रेडिट साईडला अशी एंट्री होते का? चौथा ऑप्शन आहे डेबिटेड टू कॅश अकाउंट बाय क्रेडिटिंग रिअलायझेशन अकाउंट. म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट अशी एंट्री होते का? जेव्हा परचेस कन्सिडरेशन पार्टनरशिप फर्मला मिळतं त्यावेळेस एंट्री काय होते असा प्रश्न केलेला आहे आणि आपल्याला या पद्धतीचे ऑप्शन्स दिलेले आहेत. करेक्ट ऑप्शन आहे डेबिटेड टू कॅश अकाउंट बाय क्रेडिटिंग न्यू फर्म अकाउंट. म्हणजे कॅश अकाउंट डेबिट टू न्यू फर्म अकाउंट अशी जर्नल एंट्री पास केली जाते. कॅश अकाउंटच्या डेबिटला आणि न्यू फर्म अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्याचं पोस्टिंग केलं जातं. पहा 28 नंबरचा प्रश्न. Which entries are to be passed by the firm to close the accounts of assets and liabilities at the time of amalgamation? अमालगमेशन होत असताना फर्मच्या असेट्स आणि लायबिलिटीज यांच्या संदर्भात क्लोजिंग जर्नल एंट्रीज काय केल्या जातात किंवा त्याचं अकाउंटिंग कशा पद्धतीने केलं जातं हा प्रश्न आहे. ऑप्शन काय दिलेले आहेत बघा. पहिला ऑप्शन आहे असेट्स अँड लायबिलिटीज आर क्रेडिटेड टू रिअलायझेशन अकाउंट. असेट्स आणि लायबिलिटीज दोन्ही रिअलायझेशन अकाउंटला क्रेडिट केल्या जातात. पुढचं ऑप्शन आहे असेट्स अँड लायबिलिटीज आर डेबिटेड टू रिअलायझेशन अकाउंट. दोन्हीही असेट्स आणि लायबिलिटीज या रिअलायझेशन अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्ट केल्या जातात. तिसरा ऑप्शन आहे असेट्स आर डेबिटेड अँड लायबिलिटीज आर क्रेडिटेड टू रिअलायझेशन अकाउंट. असेट्स डेबिट साईडला आणि लायबिलिटीज क्रेडिट साईडला ट्रान्सफर केल्या जातात. चौथा ऑप्शन आहे असेट्स आर क्रेडिटेड अँड लायबिलिटीज आर डेबिटेड टू रिअलायझेशन अकाउंट. आणि चौथा प्रश्न आहे की असेट्स क्रेडिट साईडला आणि लायबिलिटीज डेबिट साईडला ट्रान्सफर केल्या जातात. त्याचं करेक्ट उत्तर आहे असेट्स आर डेबिटेड अँड लायबिलिटीज आर क्रेडिटेड टू रिअलायझेशन. पुढचा प्रश्न पाहू आपण. बघा क्वेश्चन नंबर 29. By fixing purchase consideration, which of the following is deducted from the assets when using net asset method? जेव्हा आपण परचेस कन्सिडरेशन कॅल्क्युलेट करतो आणि हे कॅल्क्युलेट करत असताना नेट असेट मेथड वापरतो त्यावेळेस कोणती अमाऊंट आपण असेट मधून डिडक्ट करतो असा प्रश्न विचारलेला. आन्सर पहा. पहिला लायबिलिटीज वजा करतो का? दुसरा आहे कॅपिटल रिझर्व वजा करतो का? तिसरा आहे गुडविल वजा करतो आणि चौथा आहे ओनली रिझर्व, फक्त रिझर्व आपण त्यातून वजा करतो. करेक्ट ऑप्शन आहे लायबिलिटीज.
असेट्स मधून आपण लायबिलिटीज वजा करतो, म्हणजे उत्तर आपल्याला काय मिळतं? परचेस कन्सिडरेशन. पुढचा प्रश्न पहा, क्वेश्चन नंबर 30. हाऊ मेनी नंबर ऑफ पार्टनर्स have been in a general partnership excluding banking partnership. बँकिंग पार्टनरशिप सोडून जनरल पार्टनरशिप मध्ये जास्तीत जास्त किती मेंबर्स असले पाहिजेत किंवा असावेत? पहिला ऑप्शन आहे 10, दुसरा ऑप्शन आहे 20, तिसरा ऑप्शन आहे 30 आणि चौथा ऑप्शन आहे 25. त्याचं करेक्ट उत्तर आहे 20. जास्तीत जास्त 20 पार्टनर्स त्या ठिकाणी असले पाहिजेत जनरल पार्टनरशिप मध्ये. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पार्ट 3 मध्ये सुद्धा काही महत्त्वाचे 10 प्रश्न बघितले की जे अमालगमेशन ऑफ पार्टनरशिप फर्मच्या संदर्भामध्ये विचारले जाऊ शकतात. हा व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू.